आणि बाबू असे दोन सलामी फलंदाज मैदानात पाहायला मिळतील। यावेळेस फटका फसलाय, चेंडूचा खाली 4-4 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि सुंदर झेल टिपला जाईल आणि इकडून प्रतीक यांच्या पारीला पूर्णविराम लावण्याचं काम केलं गेलंय। जातोय पहिला विकेट डगआउटच्या दिशेने प्रतीकच्या रूपात। प्रतीक बद्दल जर सांगायचं झालं, एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला मराठा प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून पाहायला मिळालाय। टाटा स्टील मध्ये कार्यरत आहेत, कामाला आहेत, आताच इंटर डिव्हिजन टुर्नामेंट खेळून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी पहिला बक्षीस फटकावलेला आहे। असे हे प्रतीक पवार डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत। पाहूया न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये एंटर होतोय। सुजित सावेकर आल्याला स्ट्राइक करण्याचा अवसर मिळालाय। पाहूया किशोर कदम, सुंदर गोलंदाजी। यावेळेस मात्र सरळ बॅटनी फटका सजवलाय आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये, निघून जाईल आर पार सीमारेषा बाहेर 4 धावे करिता आणि या 4 धाव्यांची मात्र धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे छत्रपती चॅम्पियन संघाची 10 या अंकावर। 10 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। पहिला मोठा झटका प्रतीक पवारच्या रूपात, त्यानंतर मात्र सुंदर फलंदाजी। यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता, सोडून दिला फलंदाजाने, जाऊन दिलाय चेंडू बिहाइंड अ विकेट। यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला हा चेंडू डॉट बॉल येतोय मैदानामध्ये। पहिली षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे। पहिल्या षटकाचा विचार पाहता 5 चेंडूचा खेळ समाप्तीला गेलेला आहे। 5 चेंडू नंतर 10 धावा फळकावर आहेत आणि 1 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना छत्रपती चॅम्पियन संघाला आपण पाहतात। पहिली षटक करत असताना किशोर कदम बॉलिंग ट्रॅकवर। या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये खूप सुंदर आणि सुपर असा परफॉर्मन्स राहिलेला आहे या खेळाडूचा। यावेळेस फटका सजवला आहे, थोडासा फुटबॉलचा नजारा मैदानामध्ये दर्शवत असताना संघ मालक शैलेश पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळाले। मागील सामना जो रंगला होता त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला होता। सुंदर खेळाडू आहेत शैलेश पाटील यांना आपण पाहिला। सुंदर क्षेत्ररक्षण आणि या 1 धावेनेशी मात्र षटकाची समाप्ती झाली। एका षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचलाय 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। एक मोठा झटका मात्र बसवला गेला, तर म्हणजेच संघ छत्रपती चॅम्पियन्सला प्रतीक पवार यांच्या रूपात, त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज ताकदीची अशी फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत। दुसरी ओव्हर करण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवर इन्व्हाइट केलं गेलं आहे मयूर सावंत यांना, मोठी जबाबदारी असेल। दुसरी षटक, पहिला चेंडू वेगवान गोलंदाजीचा मारा, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर अशी गोलंदाजी हाताळली गेली। फलंदाजाचा झोन मधून कुठेतरी थोडस लांबून गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि खूपच सुंदर असा चेंडू मात्र हाताळला गेला मयूर सावंत यांच्याकडून। डॉट चेंडूने सुरुवात करतोय हा गोलंदाज। पुढील चेंडू, यावेळेस सरळ बॅटने फटका सजवलाय, रनआउटची संधी निर्माण झालाय, डायरेक्ट हिट लागलाय। मोठी अपील केली गेली होती परंतु ही अपील फेटाळली गेलाय पंचांकडून। फलंदाज मात्र सुखरूपपणे पोहोचलाय क्रीजमध्ये, परंतु सुंदर एफर्ट या ठिकाणी लावले जात आहेत हिंदवी रॉयल संघाकडून। दुसरी षटक, 11 धावा फळकावर आहेत। पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज। यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केली जाईल आणि या 1 धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या अंकावर। 12 रन्स ऑन द बोर्ड। दुसरी षटक प्रगतीपथावर आहे। मयूर सावंतला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतात। अजूनपर्यंत जरी गोलंदाजी पाहिली मयूर सावंत यांची तर सुरुवातीचे 3 चेंडू हाताळलेत, फक्त 1 धाव खर्च केलाय। पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने गोलंदाजी होती परंतु फिल्डिंग सेटअप त्यानुसार लावला नाहीये आणि चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत सीमारेषा बाहेर। मिडल 4 आणि या 4 ने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलाय 16 वर। 16 रन्स ऑन द बोर्ड। सुंदर सुरुवात
पॉवर प्लेचा भरपूर असा फायदा उचलत असताना छत्रपती चॅम्पियन संघाचे फलंदाज. दुसरी षटक पॉवर प्लेची ही षटक, हाणामारीची ही षटक. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, फक्त दिशा दिली गेलंय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडूला फील्ड केलं जाईल. हलकंसं फंबल पाहायला मिळालं होतं, त्याचा फायदा उचलून एक धावी धावून पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळालाय. आणि या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17 या अंकावर. 17 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील अंतिम चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड एज पाहायला मिळाली होती. थर्डमॅनच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि या एक धावेने मात्र 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18 या अंकावर. 18 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडीच्या मोबदल्यात खेळत असताना आपण छत्रपती चॅम्पियन संघाला पाहतात. दोन षटक मात्र समाप्त झालेले आहेत. धावसंख्या फळकावर 18. प्रत्येक षटकामागे जर पाहिलं गेलं तर 9च्या सरासरी धावसंख्या उभारली जात आहे छत्रपती चॅम्पियन संघाकडून. आता मात्र क्रुशल मुवमेंट मध्ये येऊन ही टुर्नामेंट पोहोचलेली आहे, अंतिम क्षणामध्ये येऊन पोहोचलेली आहे. इकडून प्रत्येक संघाला मात्र जिंकण्याकरिता संघर्ष करावा लागणार आहे. आणि प्रत्येक संघ देखील संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. किशोर कदम पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरिता तयार. यावेळेस तिसरी षटक. पहिला चेंडू स्वागत केलं गेलं आहे किशोर कदम यांचा. चेंडूला फेकून दिला गेलाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रात सीमा रेषा बाहेर 6 धावेकरिता. आणि या 6 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 24 या अंकावर. काय सुंदर फटका पाहायला मिळाला सुजित सावेकर. मागील 7 चेंडू मात्र हा फलंदाज शांत होता, त्यानंतर मात्र पुढील चेंडू एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. संघ मालक देखील आहेत सुजित सावेकर. चांगली खेळी आज मात्र होणं हे गरजेचं आहे. आपल्या संघाला जर फायनल मध्ये पोहोचवायचं असेल तर इकडून चांगली खेळी ही प्रत्येक खेळाडूला मात्र करावी लागणार आहे. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेस फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर झेल टिपला जाईल. आणि या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर दुसरा फॉलो थ्रू मध्ये झेल घेतला जातोय गोलंदाजाकडून. दुसरा मोठा झटका बसवला जातोय. फलंदाज सुजित सावेकर यांच्या पारीला पूर्णविराम लावण्याचं काम केलं गेला. संघ मालक देखील आहेत सुजित सावेकर. आज मात्र मोठी खेळी करू शकलेल्या नाहीयेत आपल्या संघाकरिता. मापक धावा बनून मात्र डगआउटच्या दिशेने परततायत. येणारा नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. यस न्यू बॅट्समॅन. फलंदाजी मार्कवर जात असताना सुजल. आता मात्र फलंदाजी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल सुजल आणि बाबूची. बाबू यस त्या खेळाडूचं नाव प्रथमेश बांग आहे. त्यांचे भाऊ देखील त्या ठिकाणी मॅचचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळत आहेत. यस फलंदाजी जोडी मैदानात प्रथमेश बांग आणि सुजलची. स्ट्राइक वर प्रथमेश पाहायला मिळतील. तिसरी षटक प्रगतीपथावर आहे. किशोर कदम. यस प्रथमेश बांग यांनी जर षटकार लावला तर त्यांचा भाऊ हर्षद यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचा का पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रत्येक षटकारावर 100 रुपयांचा. यस प्रत्येक षटकारावर 1000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रथमेश बांग यांच्या प्रत्येक षटकारावर त्यांच्या लहान भाऊ हर्षद यांच्याकडून मात्र यस त्यांचे मोठे बंधू हर्षद यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. पाहूया यावेळेस मात्र फंबल पाहायला मिळते. एचटी रक्षक चूक करतोय. त्याने दिशेने मात्र थर्डमॅन देखील चूक करतोय आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेकरिता.
आणि या 4 धावेची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 या अंकावर. 30 रन्स ऑन दी बोर्ड. तिसरी षटक प्रगती पथावर आहे. पाहायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ समाप्तीला गेलेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर विकेटचं पतन पाहायला मिळालं होतं. फॉलो थ्रू मध्ये एक सुंदर असा झेल टिपला होता किशोर कदम यांनी. त्यानंतर पाहायला गेला 1 धाव खर्च केली, एक वाईट चेंडू आणि आता मात्र चौकार आलेला आहे. पुढील चेंडू सरळ वेटेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर. काय सुंदर एफर्ट पाहायला मिळालाय. क्रांतीवीर बिरसा मुंडा खैरापाडाचा हा मैदान आणि या मैदानावर नेहमीच पाहिलं गेलंय की आउटफील्ड खूप फास्ट असते. आपल्याकडे जर एखादा बॉल येत असेल तर आपण त्या बॉलवर धावले नाही तर बॉल मात्र उसळी घेऊन चौकाराकरिता निघून जातो. नेहमीच हे पाहायला मिळालेलं आहे. सुंदर एफर्ट, सुंदर सेज त्या ठिकाणी दर्शवलं. यावेळेस फुलटॉस चेंडू, भरपूर समाचार घेतला जाईल. मंचाला सलामी देणारा हा उत्तुंग असा षटकार षटकाच्या अंतिम चेंडूवर येतोय आणि या षटकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 37 या अंकावर. 37 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट 3 षटकानंतर. यस, आमच्या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. दर्शन संकेसरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वप्नील संकेसरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गौरव संकेसर या ठिकाणी आलेले आहेत. अमित पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचसोबत समीर केरकर, केरकर साऊंडचे ऑनर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांचं आम्ही करतोय मराठा प्रीमियर लीग 2026च्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. स्वप्नील संकेसर या ठिकाणी पाहायला मिळतील, कॉर्नर पॉकेटचे ऑनर. सर, आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे मराठा प्रीमियर लीग 2026च्या वतीने. यस, स्टेजवर आपले स्वप्नील संकेसर पाहायला मिळतील, स्नूकर क्लबचे ऑनर. डीजे जिम कडे त्यांचा स्नूकर क्लब आहे. आवर्जून त्या ठिकाणी आपण जाऊ शकाल. सर्व मान्यवरांचा पुनश्च एकदा खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे सर्व प्रफुल्ल चव्हाण सर देखील आपल्याला स्टेजवर पाहायला मिळतील. मराठा प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत आणि सरांकडून खूप अथक मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचा नंतर मात्र ही एक यशस्वी आणि एक सुंदर अशी स्पर्धा आपण या खैरापाड्याच्या मैदानावर रंगताना पाहत आहोत. दरम्यान पुढे जाऊया मैदानाकडे. यावेळेस विकेटचं पतन पाहायला मिळालंय. फलंदाजला मात्र परतावं लागते डगआउटच्या दिशेने. यस, प्रथमेश बांग यांना मात्र डगआउटच्या दिशेने परतावं लागते. प्रथमेश बांग यांच्याकडून यांच्यावर पाहिलं गेलं तर त्यांचे मोठे बंधू हर्षद यांच्याकडून 1000 रुपयाचा बक्षीस लावण्यात आला होता प्रत्येक षटकारावर, परंतु एकही षटकार मात्र लावलेला नाहीये आणि डगआउटच्या दिशेने परततायत. 1000 रुपये जिंकण्याचा मात्र चान्स होता, तो चान्स मात्र गमावला गेलाय. आता मात्र येणारा नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय, तो म्हणजेच शुभम दळवी, मॅन फ्रॉम पास्तड. हा एक अनुभवी खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. सुजल आणि शुभम दळवी अशी ही दिव्यमान जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर मयूर सावंत. अजूनपर्यंत पाहायला गेलं तर फलंदाजांना कुठे ना कुठे बांधून ठेवण्याचं काम केलंय या गोलंदाजांनी. आपल्या या षटकामध्ये 5 चेंडू हाताळलेत आणि फक्त 3 धावा खर्च करतोय आणि एक इनफॉर्म फलंदाज प्रथमेश बांग यांना मात्र डगआउट कडे पाठवण्याचं काम केलंय. सुंदर गोलंदाजी मयूर सावंत, युवा खेळाडू आहे, युवा रक्त आहे आणि आज मात्र मैदानामध्ये सरसटताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळेस सटिक लाईन लेनवर गोलंदाजी केली गेलाय. इनसाइड एज लागली, मिस टायमिंगचा फटका होता, हलकासा फंबल आणि त्याचा फायदा उचलत असताना 1 धाव पूर्ण केली जाईल.
या एक धावण्याची पाहायला गेलं तर 41 धावा या फळकावर लावल्या गेल्यात आणि 3 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना संघ पाहायला मिळतोय. 4 षटकाची झालेली आहे समाप्ती. यस, केरकर साऊंडचे मालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, समीर केरकर. चला तिथपर्यंत आपण जाऊया एक सुमधुर संगीताकडे. डीजे धन्यवाद. चला 5व्या षटकाला सुरुवात होते. 5वी षटक घेऊन मैदानात मार्गस्थ झालेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर शैलेश पाटील संघ मालक आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन शैलेश पाटील यांच्याकडून पाहायला मिळाले. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर विकेटचा पतन मिळवून देतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने सुंदर झेल टिपला गेलाय आणि इकडून फलंदाजाची पारीला मात्र लागलेला आहे पूर्णविराम. यस, न्यू बॅट्समॅन मैदानाच्या दिशेने कूच करतोय हनुमंत शिंदे. आल्याला स्ट्राईक करण्याचा अवसर मिळेल. पाहूया किती धावा एकत्रित करेल आपल्या संघाकरिता. 34 षटक, पहिला चेंडू, 41 धावा आणि 4 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना छत्रपती चॅम्पियन्स संघ. या ठिकाणी पाहूयात बक्षिसाचा वर्षाव केला गेलाय. कोणताही फलंदाज बॅक टू बॅक एका पाठोपाठ 3 षटकार जर लावेल तर दर्शन संकेसरांच्या शुभ हस्ते मात्र त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. कोणताही फलंदाज असू देत आणि फायनल पर्यंत मात्र हा ऑफर आहे. कोणताही फलंदाज एका पाठोपाठ 3 चेंडू आणि 3 षटकार लावेल तर दर्शन सरांकडून त्या फलंदाजाला 1000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल. धन्यवाद. सामन्याकडे वळूयात. शैलेश पाटील अजूनपर्यंत पाहायला गेला 3 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च करतोय. एक बहुमूल्य विकेट डगआउटच्या दिशेने पाठवलाय. यावेळेस उसळी घेणारा चेंडू पडल्यानंतर थोडासा वरून निघून गेलेला चेंडू आहे. फलंदाज बीट झालेत. बिहाइंड विकेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला हा चेंडू डॉट बॉल येतोय मैदानामध्ये. 4 चेंडू हाताळतोय शैलेश पाटील आणि 4 धावा खर्च करतोय. एक विकेट डगआउटच्या दिशेने पाठवतोय आणि मागील सामन्याची आठवण करून देतोय. मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मालकरी ठरला होता. या सामन्यामध्ये देखील ठरेल का, येणारा वेळ सांगेल. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता, फटका सजवलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. इन सर्कल मध्ये चेंडू अडवला गेलाय. चेंडूला फील्ड केलं जाईल, थ्रो केलं जाईल. तिथपर्यंत एक धाव ही धावून पूर्ण केली गेली. धावसंख्या झालेली आहे एकेने भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 46 या अंकावर. 46 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. पुढील चेंडू यावेळेस घुटना टेक और तमाशा देख अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली होती. फटका सजवला होता परंतु परफेक्ट मिडल ऑन द बॅटवर मात्र चेंडू आला नाही आणि इकडून मात्र शुभम दळवी यांना परतावं लागते डगआउटच्या दिशेने. मॅन फ्रॉम पास्तल शुभम दळवी मात्र डगआउटच्या दिशेने परततोय. आपण वळूयात. यस, शुभम दळवी यांना परतावं लागते डगआउटच्या दिशेने. न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये एंटर होतोय ओमकार चव्हाण. आलेला फलंदाज ओमकार चव्हाण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. माझा परम मित्र देखील आहे, माझा क्लासमेट आहे. भरपूर वेळ माझ्यासोबत त्यांनी काढलेला आहे आणि आज मात्र त्याच्याकडून चांगली फलंदाजी होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. यस, न्यू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर भैरू मोहिते पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खूप सुंदरपणे हाताळला गेलाय. एक धाव खर्च केली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 47 या अंकावर.
यस, पाहायला गेला पुढील चेंडू सुंदर फटका खेळला गेला, परंतु लॉंग ऑनच्या दिशेने एक सुंदर झेल टिपला जाईल. फलंदाजाला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. आपण वळूयात एक खास अनाउन्समेंटकडे. आपल्याला सुरुवातीचे 4 संघ भेटलेले आहेत ज्यांनी मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश घेतलेला आहे. धन्यवाद डीजे. A1 पॅनल मधून आपण पाहू शकाल स्वराज्य किंग यांनी प्रवेश केला आहे सेमीफायनल मध्ये. A2 मध्ये जर पाहायला गेला तर भवानी फायटर आहे. B1 मध्ये जर पाहायला गेला तर हिंदवी रॉयल्स आणि B2 मध्ये केसरी किंग असे 4 संघ आपल्याला भेटलेले आहेत ज्यांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश घेतलेला आहे. पहिली सेमीफायनलचा सामना याच्यानंतर लगेचच खेळवला जाईल. A1 मधून स्वराज्य किंग आणि B2 मधून केसरी किंग अशा प्रकारे पुढील सामना रंगेल. सेमीफायनलचा पहिला सामना असेल स्वराज्य किंग आणि केसरी किंग या 2 संघादरम्यान. यस, आमचे मान्यवर डॉक्टर दिनेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यस, आमच्या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मान्य डॉक्टर महेश पाटील यांचा आम्ही करतोय मराठा प्रीमियर लीग 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. षटक समाप्ती झालेली आहे. धन्यवाद डीजे. जे जे खेळाडू जेवायचे बाकी आहेत त्यांनी लगेच जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आपल्याकडे आज व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही प्रकारचं जेवण उपलब्ध आहे. लवकरात लवकर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. यस, सुंदर सामना मैदानामध्ये ऑन आहे. छत्रपती चॅम्पियन्स आणि हिंदवी रॉयल्स. छत्रपती चॅम्पियन्स संघाने फलंदाजी केलेली आहे आणि जिंकण्यासाठी 51 धावेचा पाठलाग आता मात्र इकडून करावा लागणार आहे हिंदवी रॉयल्स संघाला. आणि पुढील समालोचनासाठी मी आमंत्रित करेल आमचे समालोचक साथी मित्र कौशिक राऊत मॅन फ्रॉम दांडी यांना मायक्रोफोनवर. धन्यवाद.
वेलकम बॅक. पुणे इथे सहर्ष स्वागत. या ठिकाणी पहिल्या सामन्याचा पहिला सेमीफायनल या ठिकाणी आपला भेटीला येत असताना पाहायला मिळेल. एका साईडला स्वराज्य किंग त्यांच्या विपक्ष संघ आपण पाहतोय केसरी किंग आदरणीय सन्माननीय डॉक्टर महेश जी पाटील सरांना विनंती करतो आपला शुभ हस्ते मात्र सेमीफायनल 1चं मात्र टॉस करायचं आहे दोन संघांमध्ये. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा आव्हान तर रन एक्स्ट्रा रन मिळते. हॅलो छे यावेळेला सरळ बाईटचा वापर केला डाऊन दी ग्राउंड. आय हँड अँड सम षटकार. यावेळेला बॅकफुटला गेले तदनंतर फटका छान केला सरळ चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल असताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाठला करत होते परंतु त्यांना चेंडू मात्र बीट केला आणि चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे 4 धावन करिता. चला चला दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल टॉस साठी या सेमीफायनल 1 आपण दोन संघामध्ये पाहतो. एका साईडला स्वराज्य किंग त्यांच्या विपक्ष संघ केसरी किंग. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी आपण या ठिकाणी मात्र सिंगल रन चिकी सिंगल ज्याला म्हटली जाते ती सिंगल या ठिकाणी मात्र परिपूर्ण केल्या जाईल. तोपर्यंत 1 रन मिळेल. 1च्या मध्ये फलकावर धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 या अंकांवरती. आता येणारे 33 बॉल रन बनवायचे तब्बल 39 धावा. धन्यवाद कौशिक. चला लगेचच वळूया आता नाणेफेकीच्या कॉलाकडे. स्वराज्य किंग आणि केसरी किंग दोन संघादरम्यान पहिली सेमीफायनल रंगणार आहे. ज्याचा वेट मात्र 2 दिवसापासून केलं जात आहे. त्याच क्षणामध्ये जाऊन ही टुर्नामेंट पोहोचलेली आहे. मराठा प्रीमियर लीग 2026 ची पहिली सेमीफायनल मैदानामध्ये रंगणार आहे. आमचे मान्यवर डॉक्टर महेश पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल करण्यात येणार आहे. मराठा प्रीमियर लीग 2026 ची पहिली सेमीफायनल स्वराज्य किंग आणि केसरी किंग या दोन संघादरम्यान. येस पाहायला गेलं तर स्वराज्य किंग संघाकडून संघनायक सुजित या ठिकाणी उपस्थित आहेत. केसरी किंग संघाकडून संघनायक नवनीत लाडला आपण पाहतात. नाणेफेकीचा कॉल आपले मान्यवर महेश पाटील सरांच्या शुभ हस्ते केला गेलाय. यस केसरी किंग संघाने नाणेफेकीचा कॉल विजय केलाय. सर्वप्रथम आपला डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करते. यस केसरी किंग संघाने सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. समोरच्या संघाला किती धावेचा आत अडवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे? 50 ते 55 धावापर्यंत अडू. आणि कसं वाटते आपला संघ गेल्या 2 दिवसापासून या मैदानावर खेळत आहे. आज मात्र सेमीफायनल खेळण्याचा अवसर आपल्याला मिळालेला आहे. सेमीफायनल मध्ये आपल्या संघाने प्रवेश केलेला आहे. कसं वाटते? सेमीफायनलमध्ये प्रवेश केला खूपच चांगलं वाटते कारण की 8 टीमची लीग होती. आमची टीम केसरी किंग ही सेमीफायनलला गेली. खूप बरं वाटते.
धन्यवाद नवनीत. वळूयात स्वराज्य किंग्स संघाच्या कर्णधाराकडे. पहिले आपल्याला फलंदाजी करण्याचा चान्स मिळालेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा बनवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे? आम्ही नक्की 70-75 धावा उभारण्याचा प्रयत्न करूया. 70-75 धावा बनवण्यासाठी एक मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. आपल्याकडे कोणते असे फलंदाज आहेत ज्यांच्यावर आपण विश्वास करत आहात की ते चांगली फलंदाजी करतील आणि या सेमीफायनल राऊंडमध्ये आपल्याला विजेता घोषित करतील? सर्वप्रथम आमचे सर्व बॅट्समन सर्व फॉर्ममध्ये आहे, तर सर्वांकडून मी 100%ची अपेक्षा करेल. सर्वांनी 100% दिलं तरी ही धावा आम्ही याच्यापेक्षा जास्त बनवायचा प्रयत्न होणार. यस. आणि मराठा प्रीमियर लीग 2026 चौथा पर्व आपला संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. पहिली सेमीफायनल खेळतोय. कसं वाटते आपल्याला? सर्वात प्रथम तर मी मराठा बांधवांना सर्वात प्रथम आभार मानेल की आम्हाला या प्लॅटफॉर्मवर उभा राहायचा त्यांनी मोका दिला. आणि खरं तर एकदम मी की 14 प्लेयर कोण आहेत हे पण आम्हाला माहिती नव्हते. आम्ही आदल्या दिवशी सर्व भेटले आणि अचानक सर्व कॉम्बिनेशन बसणं आणि आम्ही ह्या लेवलपर्यंत आले, तर मी सर्वांना खूप खूप आभार मानेल की त्यांनी आपला 100% दिलं. असेच पुढे द्या की आपण निश्चित विन होऊन जाऊ. यस. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. यानंतर आपले मान्यवराकडे वळूयात. डॉक्टर महेश पाटील सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सर, आपल्याकडे जाणून घेऊयात मराठा प्रीमियर लीग 2026 आपले बहुमूल्य शब्द या टुर्नामेंट करिता आपण सांगावी ही विनंती. नमस्कार सर्वांना. मराठा प्रीमियर लीगचे आयोजक अध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण आणि त्यांच्या टीम सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि इथे सर्व पार्टिसिपेंट्सचं मनापासून अभिनंदन करतो. मी स्वतः या मराठा प्रीमियर लीग खेळलेलो आहे मागच्या वर्षी, त्यामुळं अतिशय आनंद होत आहे हे बघताना. आणि यावर्षीचं जे आयोजन आहे ते खूप सुंदररित्या आयोजित केलेलं आहे इथे. त्याबद्दलही सर्व टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ काढून आलात. या टुर्नामेंटला आपण भेट दिली, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आपला मी हार्दिक आभार व्यक्त करतो मराठा प्रीमियर लीग 2026च्या वतीने. वळूयात पुढील सेमीफायनलचा सामना होणार आहे. स्वराज्य केसरी किंग संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केलं गेलंय स्वराज्य किंग संघाला पहिले फलंदाजी करण्याकरिता. पुन्हा एकदा जाऊयात कमेंट्री बॉक्सकडे. त्या ठिकाणी आपले सहकारी मित्र आपल्यासोबत जोडले जातील. वेलकम बॅक. पुणे एकदा सहर्ष स्वागत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पाटील नेटवर्क या यूट्यूब चॅनलवरती जुडलेल्या प्रेक्षकांचं देखील करूया मराठा प्रीमियर लीग 2026 पर्व 4 मध्ये हार्दिक स्वागत. आपण पाहतोय, अनुभवतोय मराठा प्रीमियर लीग 2026 नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फेडणारं असं आयोजन, टॉप क्लास ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीनं आयोजन नियोजन या ठिकाणी करण्यात आलं. आदरणीय सन्माननीय प्रफुल्लजी चव्हाण सरांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन पाहतोय. या ठिकाणी फटका बसला, मिस टायमिंग, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला टिपलाय, चेंड संपलाय, फलंदाज शैलेश चके, विकेट डाऊन, विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं गीत या ठिकाणी मात्र लावण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नुकताच 19 फेब्रुवारी पार पडली गेली आणि आज आपण मात्र पाहतोय 22 फेब्रुवारी मराठा प्रीमियर लीग या ठिकाणी मात्र अमोलजी बोरे साहेबांचं शुभ आगमन होतं देखील करूया स्पर्धेमध्ये. हार्दिक स्वागतम. जाऊया बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने. गोलंदाज प्रतीक पवार ब्रँड ऑफ नवापूर सज्ज होत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. वेगवान चेंडू सरा बॅटचा वापर केला, फटका बसला, मिस टायमिंग, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याच्या येण्या अगोदर टप्पा घेतलाय. सिंगल रन, सेकंडचा कॉल आणि 2 धावा देखील या ठिकाणी मध्ये परिपूर्ण केल्या गेल्यात. आणि 2च्या मैदानात धावफलकावरती धावा पण पाहतोय
28 रन ऑन दी बॉल. 2.3चा खेळ समाप्त. 21 बॉल 23 रनची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता. गोलंदाजी करण्याकरिता प्रतीक पवार, ब्रँड ऑफ नवापूर, ज्याने नवापूरचं नाव साता समुद्र पलीकडे नेलं. एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख, एक विस्मंत फलंदाज, आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख होती, परंतु या सामन्यामध्ये गोल्डन डकचा शिकार झाला होता. यावेळेला फोटो क्लिक शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलाय. प्रेक्षकांना मान वंदन करणारा फलंदाजाच्या बॅट मधनं एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी गुड शॉट 6. धन्यवाद डिसे. या ठिकाणी प्रतीक पवार, पवारला आता वार करावा लागेल, कमबॅक करावा लागेल. यावेळेला ऑन साईडला फटका केला. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल्टला डीप मध्ये प्रोटेक्शन. चेंडूला स्टॉप करेल, प्रतीककडे थ्रो करेल, तोपर्यंत सिंगल रन. या ठिकाणी अर्जित केली जाईल सिंगलची मधून धावफल कव्हर द्यावा. 2.5च्या समाप्त नंतर 35 धावा, 35 रन ऑन दी बोर्ड, 2 लॉस. 2 विकेट गमावल्या गेल्या आहेत. सेकंड बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हिंदवी रॉयल्स या टीम कडनं. गोलंदाजी करणारी टीम छत्रपती चॅम्पियन्स हा संघ. यामुळे चांगला चेंडू होता, शरीरावरती चेंडू मात्र लागल्या गेले. सिंगल रन या ठिकाणी मात्र परिपूर्ण होईल. षटक संपले गेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 36. आता येणारे 18 चेंडू आणि धावा बनवते तब्बल 15 धावा. मराठा प्रीमियर लीग वर्ष पहिले या छत्रपती प्रतिष्ठान आयोजित मराठा प्रीमियर लीगचे वर्ष पहिले आहे. या माध्यमातून आपण या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. त्या मान्यवरांच्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर SMS प्रोसेसरचे सर्व अमोलजी बोरे सरांचं हार्दिक स्वागत आहे कमिटीच्या वतीने. त्यांचा स्वागत सन्मान मी विनंती करतो की प्रफुल्लजी चव्हाण यांनी करायचा आहे. अमितजी पाटील, स्वप्नीलजी संखे, समीर केरकर, गौरव संखे, दर्शनजी संखे यांचं देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय स्वागत सन्मान या ठिकाणी मात्र करण्यात आलाय. मान्यवरांचा कॅमेरामॅनला विनंती असेल आपण मात्र मुख्य व्यासपीठावरती फोकस करावा आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मात्र आमच्या शब्दाला मान दिला गेला. कॅमेरामॅनच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र क्षणचित्र या ठिकाणी टिपल्या गेलेत. मान्यवरांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे मुख्य व्यासपीठावरती. प्रत्येक पाहुण्यांचं हार्दिक स्वागतम. अतिथी देव भव भारताची संस्कृती आहे आणि या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून भारताची संस्कृती या ठिकाणी जपली गेली. जाऊया बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने. यावेळेला सरा पार्टचा वापर केला. चेंडू मात्र मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन. सिंगल रन सेकंडचा कॉल होता, परंतु एका धावांवरती या ठिकाणी थांबवले गेले. सिंगलच्या मधनं धावफलकावरती धावा पण पाहतोय. 38 रन ऑन दी बोर्ड, 38 धावा धावफलकावरती. आता सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवत असताना संघ पाहायला मिळेल. आता येणारे 15 बॉल मध्ये 13 रनची आवश्यकता. याही वेळेला मात्र यॉर्कर मध्ये चेंडू होता. चेंडू मात्र खेळला गेला. चेंडू मात्र कव्हरच्या रिझनला सिंगल रन परिपूर्ण. सेकंडचा कॉल डेंजर एंडला थ्रो जरूर झाला, परंतु ओव्हर थ्रो झालाय. जिकडे 2 धावा होते तिकडे मात्र 2ला 3 मध्ये कन्वर्ट केले. चांगल्या पद्धतीनं कॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. 2 फलंदाजांच्या माध्यमातून एका साईडला किशोर आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये भैरू. असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीनं कॉलिंग असताना पाहायला मिळतोय. एकमेकांच्या जोवामध्ये पाहिलं जिकडे सिंगल होते सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, डबलला टेबलमध्ये कन्वर्ट केलं. गुड रनिंग. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, प्लेअर ऑफ द बॉडी ज्याला म्हटलं जातं. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांचा या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु निर्धाव चेंडू असेल डॉट बॉल. सुजलला अशा टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाज आतापर्यंत केले. 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केलेत. अंतिम चेंडू या षटकातील येणं बाकी.
यावेळेला मात्र फटका छान केला चेंडू मात्र पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूला स्टॉप करे सिंगल रन सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा देखील या ठिकाणी इझिली डन अँड लुक केल्या गेल्यात. 2 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळतात. प्रतीककडे थ्रो केला गेला परंतु प्रतीक देखील थोडंसं नाराज या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावा षटक संपले गेले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि धावा बनवते तुम्हाला तब्बल. सर्व खेळाडूंना विनंती आहे, जे कोण जेवणाचे बाकी असतील त्यांनी जेवून घ्यायचं आहे. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवणाची सोय कमिटीच्या वतीने केलेली आहे. सर्वांनी जेवणाचा लाभ घ्यावा एवढीच विनंती सर्व खेळाडूंना मी करतो. 12-8 हे समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 षटक हाताळण्याकरिता वैयक्तिकाचा दुसरा संघासाठी 5 षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती प्रतीक पवार या ठिकाणी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. नवपूर एक्सप्रेस गोलंदाजी करण्याकरिता एक या स्पर्धेमध्ये मराठा प्रीमियर लीग मध्ये ॲज अ ऑलराऊंडर पाहायला मिळतोय. परंतु ज्या वेळेला एक गाव एक फॉर्मॅट असतं त्यावेळेला माझा प्रतीक पवार ॲज अ बॅटर म्हणून या संघामध्ये असतो. परंतु मराठा प्रीमियर लीग मध्ये ऑलराऊंडर पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल होता. छान पद्धतीनं फटका केला चेंडू मात्र सिंगल रन करिता ट्रॅव्हल एक मध्ये धावपला पुन्हा एकदा आकार घेत धावपल कव्हर 44 रन ऑन दी बोर्ड. सामना पूर्णपणे आपल्या बाजूनेच बघवत असताना संघ पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये हिंदवी रॉयल्स हा संघ पाहायला मिळतोय. यावेळेला अनप्लेबल बॉल चेंडू पडला अगदी खाली चालला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल निर्धाव चेंडू डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल प्रत्येक विकेट या ठिकाणी महिने राखील टीम छत्रपती चॅम्पियन्स हा संघाला. यावेळेला ऑन साईडला फटका खेळला विकेट जाण्याची दाट शक्यता. यस डेफिनेटली चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला आणि फलंदाज कॅच आउटच्या माध्यमातून बाद झाला गेला. विकेट डाऊन. फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. चांगलं गीत या ठिकाणी पाहायला मिळतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वांग या ठिकाणी डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून लावण्यात आलं. प्रत्येक खेळाडूला लाईव्ह असतील त्यानंतर समालोचक असतील स्कोररला ऊर्जा देणारा स्वाग आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि या ठिकाणी मात्र डीजे मास्टरला देखील सल्यूट असेल. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संगीत दुपारच्या सत्रामध्ये वाजवत असताना पाहायला मिळतात. या ठिकाणी माझा चांगला चेंडू आहे डॉट बॉल निर्धाव चेंडू. अजून मात्र या षटकातील अंतिम बॉल तर येणं बाकी 7 बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता. अंतिम बॉल पाहूया या षटकातील. या अंतिम बॉल डॉट स्वरूपातील आला तर मात्र 6 बॉलमध्ये 6 धावा राहू शकतात. पाहूया अंतिम बॉलवरती काय घडेल काय बिघडेल. एवढा हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडनं फटका केलाय. लेझर बॉलचा काही क्षणात आठवण करून देणार फटका या ठिकाणी पाहायला मिळेल. सिंगल रन षटक संपले गेले. 5-46 धावा फुल कव्हरती. आता येणारे 6 बॉल रन बनवायचे 5. याही वेळा गॉर्गर पद्धती चेंडू होता. पुन्हा एकदा सिंगल रन परिपूर्ण होत असताना पाहायला मिळेल. सेकंडचा कॉर डेंजर एंडला या ठिकाणी थ्रो. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडला गेलाय. दोन्ही बाजूने थ्रो केला असला दोन्ही बाजूने विकेट जाण्याची दाट शक्यता होती. परंतु या ठिकाणी गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये केलाय चुकी या ठिकाणी पाहायला मिळते. सर चेंडू चांगल्या पद्धतीने कॅरी केला होता. फक्त स्टंप वरती हिट खेळायचा होता परंतु या ठिकाणी हिट झालेला नाहीये. लहानपणी लगोरी खेळला असता डेफिनेटली हिट लागला असता परंतु लहानपणी लगोरी खेळला नाहीये असं वाटतंय. गोलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने फटका खेळला. चेंडू मात्र
सिंगल धावांकरिताच ट्रॅव्हल असताना पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती सिंगलला समीकरण द्यायचं असताना पाहायला मिळेल, कारण की सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलाय. टीम या ठिकाणी पाहायला मिळते हिंदवी रॉयल्स. हिंदवी रॉयल्सचे संघ मला पाहतोय शैलेशजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळते, ते देखील मात्र खुश असतील. आपल्या संघाच्या कामगिरीवरती चांगल्या पद्धतीने कामगिरी केली गेली आपल्या संघाच्या माध्यमातून. याला फटका पोचला, मिस्टामी विकेट डाऊन, फलंदाज बाद. अजूनही सामना ऑन आहे. आता येणारे 3 बॉल 1 रनची आवश्यकता. धन्यवाद सर. 4 बॉलमध्ये 3 बॉलमध्ये 1 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल 1 रन रिक्वायर्ड टू विन हे सामन्याचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. या बॉलमध्ये सिंगल रन येईल का, तर येस डेफिनेटली. मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगच्या जोरावरती सिंगल रन या ठिकाणी परिपूर्ण केला गेलाय. या ठिकाणी सामना जिंकला गेलाय टीम हिंदवी रॉयल्स. हार्ड लक टीम. आपण पाहतोय छत्रपती चॅम्पियन संघ या स्पर्धेतनं 4 संघ बाहेर गेले 4 संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील.